शांत, जणू काही घडलंच नाही. पण माझ्या डोक्यात तो एकच वाक्य घुमत होतं. मी अमोलची बायको आहे. मी त्याच्याकडे पाहत होते. हा तोच माणूस का, ज्यावर मी 6 वर्ष विश्वास ठेवला? सकाळ झाली. अमोल नेहमीसारखा उठला, चहा केला, ऑफिससाठी तयार झाला. जणू काहीच बदललेलं नव्हतं. पण माझ्यासाठी सगळंच बदललं होतं. मी विचारायचं ठरवलं, पण शब्द तोंडातून निघेनात. अमोल ऑफिसला निघून गेला. घर शांत झालं, पण माझं मन नाही. मी स्वतःलाच प्रश्न विचारत होते. ती बाई खोटी असेल का? कोणी फसवणूक करत असेल का? पण तिचा आवाज, तो थरथरता आत्मविश्वास खोटा वाटत नव्हता. दुपारी 2 वाजता तोच नंबर पुन्हा वाजला. यावेळी मी घाबरले नाही. मी फोन उचलला आणि विचारले, तुम्ही कोण आहात? असं का बोलताय? ती खोल श्वास घेऊन म्हणाली, मी फोन केलाय कारण सत्य लपवून मी आता जगू शकत नाही. ती म्हणाली, अमोल तुझ्यावर प्रेम करतो, मला माहीत आहे. पण तो माझ्याशी बांधलेला आहे, फक्त नात्याने नाही, वेदनांनी. मी ओरडले, मग तू माझ्या आयुष्यात का आलीस? ती म्हणाली, कारण तू अंधारात आहेस आणि मी अंधारात मरतेय. फोन पुन्हा कट. त्या दिवसापासून मी अमोलकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. त्याचे फोन, त्याच्या शांततेचे क्षण, त्याचं कुठेतरी हरवलेलं मन, सगळं काही आता अर्थपूर्ण वाटत होतं. माझा विश्वास हळूहळू भीतीत बदलत होता. सायंकाळी अमोल म्हणाला, आज थोडा उशीर होईल. माझ्या अंगावर काटा आला. मी ठरवलं, आज सत्य शोधायचंच. मी त्याचा पाठलाग करायचा निर्णय घेतला. अमोल ऑफिसमधून बाहेर पडला, पण तो घरी येण्याऐवजी वेगळ्याच दिशेने गेला. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो मला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार होता, जिथे माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. रात्री मला झोपच आली नाही. तो कोणाकडे जातोय? अमोल घरातून बाहेर पडला. नेहमीसारखा नाही. आज त्याच्या पावलांत घाई होती. मी थोड्या अंतरावर राहून त्याचा पाठलाग करत होते. माझं मन ओरडत होतं, थांब मनू, हे चुकीचं आहे. पण दुसरा आवाज म्हणत होता, आज नाही थांबलीस तर आयुष्यभर अंधारात राहशील. अमोलने गाडी शहराच्या बाहेर वळवली. तो रस्ता मला माहीत नव्हता. आजूबाजूला जुनी घरं, मोकळी मैदानं आणि विचित्र शांतता. माझ्या अंगावर काटा आला. मी स्वतःशीच, तो इथे काय येतोय? काही वेळाने एक जुनं हॉस्पिटल दिसलं. रंग उडालेला बोर्ड, काचेच्या खिडक्या, दारात शांततेची भीती. अमोल गाडी थांबवून आत गेला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. जिथे वेदना असतात, तिथेच काही नाती जिवंत असतात. मी लपून आत गेले. कॉरिडॉरमध्ये औषधांचा वास, हळू चालणाऱ्या नर्सेस आणि दूर कुठेतरी एक ओळखीचा आवाज. अमोल रडत होता. माझा श्वास अडखळला. मी हळूच पुढे पाहिलं. बेडवर एक स्त्री होती, कमकुवत, डोळ्यात वेदना, पण चेहऱ्यावर शांत स्मित. अमोल तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून होता. तो दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती माझी सौत होती का? की काहीतरी वेगळंच? अमोल तिच्याशी हळू आवाजात बोलत होता, अमोल, मी उशीर केला, माफ कर. माफ कर? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी पुढे गेले. मी, थरथरत, अमोल? तो जचकला. ती स्त्री माझ्याकडे पाहून हळूच हसली. स्त्री, शेवटी तू आलीस. ती म्हणाली, मीच ती आहे, जिने तुला फोन केला होता. माझ्या कानात आवाज घुमला. त्या क्षणी मला कळलं, माझा प्रश्न, ती कोण आहे, याचं उत्तर अजून खूप मोठं आहे.